चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार। सिटी इंडिया मराठी न्यूज तर्फे आज आनंदाचा दिवस म्हणून आहे, कारण पांचाळ सरांचा आपण 58वा वाढदिवस साजरा करत आहे। त्यानिमित्त माधव प्रभापती यांच्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळाही साजरा करत आहोत। त्यांच्या काव्यसंग्रहाचं नाद आहे शब्दनाद। माधव सरांचं कौतुकाचा भाग असा आहे की ते स्वतः गीत लिहितात, कविता लिहितात, त्या गीताच्या असतात, त्याला चाल लावता येते आणि त्याला संगीतही ते स्वतःच देतात। आणि असे त्यांचे यूट्यूबवरती तुम्हाला खूप संगीत साहित्य ऐकायला आणि वाचायला पण मिळू शकेल। त्यांचं आत्तापर्यंत 265 पर्यंतची गीतं आपल्या यूट्यूबवरती आपल्याला बघायला मिळतील। माधव सर हे स्वतः प्राध्यापक आहेत आणि त्यांचा संगीताचा खूप मोठा अभ्यास झालेला आहे। मध्ये त्यांनी MA केलेलं आहे। त्यांचं बरंचसं साहित्य, सगळ्याच साहित्य प्रकारामध्ये त्यांनी मुसाफिरी केलेली आहे। कथा असतील, एकांकिका असेल, नाटक असेल, काव्य असेल, गोष्टी असेल, कादंबरी असेल, असं भरपूर साहित्य त्यांचं आजपर्यंत प्रकाशित झालेलं आहे आणि खूप जिंदादिल असे ते आहेत। तर मला त्यांना फक्त 2च शब्द विचारायचे आहेत की हे सगळं करत असताना माधव सर, तुम्हाला जगण्याचा आनंद घेण्याची उर्मी कशी मिळते? कारण जीवनामध्ये अनेक संकटावर मात जर करायची असेल तर संगीताला आपण हृदयामध्ये स्थान दिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी हे सगळं करत आलेलो आहे। कारण पोट भरण्याचं MA इंग्रजी हा विषय मी पूर्ण केला, पण पोट भरून माणसाचं आयुष्य काही पूर्णपणे जगू शकत नाही माणूस। त्याला जर पूर्णत्वाला जर न्यायचं असेल तर आपला छंद आपण जोपासला पाहिजे। हा एक माझ्या मनामध्ये खूप दिवसापासूनची ही ओढ होती आणि ती मी या ठिकाणी आणलेली आहे। आणि मी भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचा मी पदवीधर आहे आणि तोच एक छंद माझ्या मनामध्ये पूर्वीपासून होता। आता पोट भरण्यासाठी म्हणून मी इंग्रजी विषय शिकवला खरी गोष्ट आहे, पण खरं माझं आयुष्य यानंतर सुरू झालं आणि मी हा तुमच्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे। हे तुमचं पहिलं काव्यसंग्रह पहिला आहे का? नाही, माझे उत्खनन, त्यानंतर हेच उद्घाटक पाहिजे, रक्तात रंगला हुंडा, त्यानंतर एक पाऊल पुढं आणि इंग्रजी नाटक 1 स्टेप अहेड, अशी विविध प्रकारची साहित्य लेखनामध्ये मी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे। परंतु जास्तीत जास्त कविता लिहिणे आणि कवितेचं गाण्यात रूपांतर करणे यामध्ये मला खूप छंद आहे। जवळपास तुम्ही म्हटल्यामुळं जवळपास 265 गीतं मी माझी स्वतः या ठिकाणी तुमच्यासाठी टाकलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि विशेष एक गोष्ट अशी आहे की यामधूनच मला खरा आत्मिक आनंद मिळत असतो। आणि आत्तापर्यंत किती पैसे गेले कशासाठी? फक्त छंद जोपासण्यासाठी। आणि छंद जोपासण्यासाठी आपण हे केलं पाहिजे असं मला वाटतं आणि हे मी करीत आलेलो आहे। धन्यवाद। तुम्ही करत असलेल्या साहित्य सेवेचा आम्हाला आदर आहे। सिटी इंडिया मराठी न्यूजतर्फे तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार।